काटेपूर्णा कारंजा अभयारण्यातील कुरण विकासाला नवी दिशा, मेळघाटात वनमजूर वनरक्षकांचा अभ्यास दौरा संपन्न. काटेपूर्णा व कारंजा 16 अभयारण्यातील कुरणांचा शास्त्रोक्त पद्धतीने विकास करून वन्यजीवांसाठी दर्जेदार अधिवास निर्माण करणे तसेच भविष्यात कुरणांचे प्रभावी व्यवस्थापन घडवून आणणे या उद्देशाने अकोला वन्यजीव विभागाच्या पुढाकारातून वनमजूर व वनरक्षकांचा 2 दिवसीय अभ्यास दौरा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा व धारगड परिसरात 2 व 3 जुलै 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडला. या अभ्यास दौऱ्यात सहभागी कर्मचाऱ्यांना कुरण विकासाच्या आधुनिक पद्धती, गवत संवर्धन, वनस्पती व्यवस्थापन आणि वन्यजीव संरक्षणाच्या विविध बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. नरनाळा वन परिक्षेत्र अधिकारी दिनेश नंदेश्वर यांनी कुरणांचा दर्जेदार विकास झाल्यास तृणभक्षी वन्य प्राण्यांची संख्या वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम मांसभक्षी प्राण्यांच्या संवर्धनावर होतो. परिणामी जैवविविधता समृद्ध होऊन वन पर्यटनालाही मोठी चालना मिळते असं मार्गदर्शन केले. यावेळी नरनाळा येथील गाईड यांनीही आधुनिक सुविधांवरती आधारित महत्त्वपूर्ण माहिती दिली. नरनाळा किल्ला परिसरातील कुरण विकासाचे यशस्वी मॉडेल श्री प्रमोद खांडवये यांनी सविस्तर उलगडून सांगितले. तर धारगड वन परिक्षेत्रात वनरक्षक नितीन सावंत यांनी खाद्य गवत व वनस्पतींची लागवड, गवताचे बीज संकलन, गवतांच्या थोंबांची लागवड, कुरणासाठी विशेष प्लॉटची निर्मिती तसेच अखाद्य वनस्पतींचं उच्चाटन याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. हा अभ्यास दौरा विभागीय वनाधिकारी यशवंत नागुलवार, सहाय्यक वन संरक्षक चेतन राठोड आणि अकोला वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. मानद वन्यजीव रक्षक अमोल सावंत यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. दौऱ्याचे नेतृत्व काटेपूर्णा येथील वनरक्षक अमोल पोटे, प्रवीण देवीदास कांबळे आणि ज्ञानेश्वर मारुती सुरणे यांनी केले. तसेच अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक राहुल सिंह टोली आणि धारगड वन परिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांचेही या अभ्यास दौऱ्यास मोलाचे सहकार्य लाभले. वन्यजीव संवर्धन, कुरण विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी असा अभ्यास दौऱ्यांमुळे तळागाळातील कर्मचाऱ्यांचे कौशल्य अधिक सक्षम होऊन अभयारण्यातील जैवविविधता जपण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.